दानवा सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवाः। भगवान परमात्म्याला अर्जुन परवचा देत आहेत की आपण आत्तापर्यंत पूर्वार्धामध्ये या गीता ग्रंथाचं जे श्रवण आमच्याकडून करून घेतलं त्याचं सार किंवा त्याचं फलश्रुती म्हणून आम्हाला तुझा साक्षात्कार झालेला आहे, तुझ्या वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्याही वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे. कारण आत्तापर्यंत अनादिकालापासून ह्या जन्ममरण परंपरेत सापडलेला मी सुखीदुःखी आहे, मी कर्ता भोक्ता आहे, मी जन्ममरण धर्मवान आहे अशा प्रकारचं समजत होतो. परंतु आता मात्र मला असं तुमच्याविषयी असं कळून आलं की आपण साक्षात ब्रह्मरूप आहात, आपण अत्यंत पावन आहात, आपण सर्वांमध्ये श्रेष्ठ आहात. सर्व प्राणीमात्रांच्या देहामध्ये आत्मरूपाने आपणच विद्यमान आहात. आपण सर्व देवांचे आदिदेव आहात, आपण निरतिशय व्यापक आहात आणि आपण जन्मरहित आणि विनाशरहित अविनाशी असं आपलं स्वरूप आहे. आता हे जे स्वरूप आहे हे आता या रणांगणामध्ये कुरुक्षेत्राच्या आपण सांगत आहात. परंतु त्याच वेळेला मला ही गोष्ट आता निश्चित झालेली आहे की असं स्वरूप आपलं आहे, याबद्दल माझ्या मनात आता कोणताही संशय किंवा विपरीत भावना राहिलेली नाही. पण खरं सांगू का देवा, हीच गोष्ट पूर्वी आमच्या घरी जेव्हा स्वतःहून तू किंवा देवर्षी नारद, देवल, आशित, व्यास हे येऊन तुझ्या स्वरूपाचं कथन करीत होते, परंतु त्यावेळेला मला मात्र तुझ्या ह्या स्वरूपाचा बोध झाला नाही. जेव्हा आता या क्षणी तुझी माझ्यावर परिपूर्ण कृपा झाली त्याच वेळेला मला तुझ्या वास्तव स्वरूपाचा साक्षात्कार किंवा अनुभूती किंवा विपर्य आणि संशयरहित अशा प्रकारचं ज्ञान झालं. ते तळहाताच्या आवळ्या इतकं स्पष्ट झालं. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुन सांगतो की देवा, हे जरी आम्ही श्रवण केलं, आपातता ऐकलं, तरी नारदादिकांनी जे सांगितलं तर त्यांच्या गायनामध्ये असणारे जे रागादिक त्यांच्याच आनंदाने आम्ही आनंदी होत होतो, परंतु अर्थ आम्हाला कधीच त्याचा कळला नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि आज मात्र आम्हाला तुझं बोलणं स्वयंचैव ब्रवीषिमे स्वतः तू सांगत होता तेव्हासुद्धा आम्हाला त्याचं महत्त्व पटलं नाही. पण आज मात्र काही तू आमच्यावर अपार अशा प्रकारचं करुणेने किंवा कृपेने हा केलेला उपदेश आज आमच्या अनुभवाला येत आहे, त्याची फलश्रुती आज आम्हाला झाली आहे असं सांगतो. पुढं अर्जुन भगवंताशी बोलतो, सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः. सर्वं एतद् ऋतं मन्ये यत् मां वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुः देवाः न दानवाः. हे केशव, यत् मां वदसि एतत् सर्वं ऋतं मन्ये भगवन् ते व्यक्तिं देवाः न विदुः दानवाः न विदुः. हे केशव, हे केशवा, भगवंताचं कम केशव ही नाव आहेत, त्याच्यामध्ये कम, शम आणि वम अशी 3 अक्षर आहेत. जगताचे म्हणजे उत्पत्तीचं, स्थितीचं आणि लयाचं. क म्हणजे उत्पत्ती, श म्हणजे स्थिती आणि व म्हणजे लय. म्हणून ह्या विष्णू सहस्रनामामध्ये आणखी याचं काही चिंतन केलं आता काही लक्षात नाही. तर ह्या तंत्रशास्त्राच्या ग्रंथातही केशव ह्या नावाची उत्पत्ती दिलेली आहे. परंतु याचा मुख्य अर्थ असा की हे केशव म्हणजे ह्या जगताच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचा कर्ता, स्वामी, प्रभू, नियामक असणाऱ्या हे श्रीकृष्ण परमात्मन हे केशवा. यत माम वदसी, यत म्हणजे जे, माम मला, वदसी
म्हणजे मला जे जे आत्तापर्यंत तू सांगत आहेत एतत् सर्वम ऋतम म्हणणे. एतत् सर्वम जे काही तुझ्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द आहे तो ऋत आहे. ऋतम सत्यम, तो प्रत्येक शब्द सत्य आहे. हां, इति म्हणणे असं मी मानतो. म्हणजे माझी धारणा आहे की भगवान हे सत्यवचनी आहेत, सत्यवादी आहेत. भगवंताचा एकही शब्द अनर्थक किंवा निरर्थक अशा प्रकारचा मोघ व्यर्थ जाणारा शब्द नाही. भगवान जे बोलत आहे ते ऋतम म्हणणे, ते मी वास्तव आहे असंच मानतो. हे भगवन, हे भगवंता, हे परमात्मन, ते व्यक्तिम, तुझी असणारी व्यक्ती. याचा अर्थ व्यक्ती म्हणजे तुझा असणारा तू मूळचा काय आहे? परमात्मा हा निर्गुण निराकार असा आहे. परंतु तोच परमात्मा भक्ताच्या कल्याणासाठी पुन्हा काय होतो की सगुण साकार होतो. म्हणजे आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. परमात्मा वस्तुतः निर्गुण आणि निर्विकार आहे. मग असा निर्गुण निर्विकार परमात्मा सगुण साकार होईलच कसा? जर त्या ठिकाणी ज्या अर्थी तो निर्गुण निर्विकार आहे, निर्गुणाच्या विरुद्ध आहे सगुण, आणि निर्विकाराच्या विरुद्ध आहे सविकार. मग आकाराला आला म्हणजे याचा अर्थ त्याला काहीतरी नाव आलं, रूप आला, त्याच्याशी कोणाचा तरी संबंध आला, जाती आली, त्याच्या ठिकाणी काही क्रिया आली आणि त्याच्या ठिकाणी काहीतरी पदार्थत्व किंवा वस्तुभूतपणा त्याला प्राप्त झाला. आणि परमात्म्याचं तात्विक स्वरूप तर आहे असंग निर्विकार, आणि तोच परमात्मा म्हणजे जो निर्गुण आहे तोच काय झाला? सगुण झाला. हे कसं? तर हे युक्तीच्या द्वारा कळू शकत नाही. ही अनुभवाची गोष्ट आहे. शास्त्र याला प्रमाण आहे. तेव्हा हे जरी अनेक देवयोनीमध्ये असतील, मनुष्य असतील, दानव मानव, हे सगळं हा निर्गुण परमात्मा सगुण कसा होतो याविषयी त्याच्या तत्वाला ते जाणू शकत नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, असंच तुला स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, तुझं साकारू म्हणो की निराकारू रे, तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, ते ह्या परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाला त्याचा असणारा प्रभव. इथं व्यक्ती म्हणजे त्याचं अभिव्यक्ती, त्याच्या आकाराला येणं, प्रभव, त्याची उत्पत्ती होणं, ही गोष्ट, तो अवताराला येणं, ही गोष्ट लोक जाणत नाही. कोण जाणत नाही? तर हे केशव ते व्यक्तिम म्हणजे तुझी असणारी व्यक्ती, म्हणजे तुझा असणारी प्रभाव किंवा तुझं असणारं सगुण साकार रूपाला प्राप्त होणे याला म्हणतात व्यक्ती. हे देवाहा दानवाहा न विदुः. या ठिकाणी देव किंवा दानव म्हणजे देवता किंवा राक्षस हे कोणीही तुला जाणू शकत नाही. मग जर देवता आणि दानव, रावणासारखे एवढे तपस्या करणारे दानवही तुला जाणू शकत नाही, इंद्र ब्रह्मादेवादी काही तुला जाणू शकत नाही, तर कैमुत्तिक न्यायाने मनुष्य तुला काय जाणू शकेल असं भगवान परमात्म्याला म्हणतात. याविषयी दुसरा एक अर्थ केला, नाही ते भगवन व्यक्तिम. व्यक्ती म्हणजे भगवंताचा असणारं जे निरुपाधिक स्वरूप आहे त्या निरुपाधिक स्वरूपाला जाणू शकत नाही. कारण उपाधी जर नसेल, उपाधी म्हणजे नाम रूप संबंधू जाती किंवा भेदू, हा कोणता तरी उपाधी असेल तर आपल्याला तो पदार्थ ज्ञानाचा विषय होऊ शकतो. परमात्म्याला नाही रंग नाही रूप नाही वर्णछाया, निर्गुण निर्विकार तुही रघुराया, असा असणारा परमात्मा हा विषय कसा होऊ शकेल? अर्थात होणार नाही. किती बुद्धिमान दानव मानव देव असले तरी हा परमात्मा त्यांना इदम रूपाने कधीही विषय होऊ शकत नाही, असं अर्जुन भगवंताला स्वतः सांगतो. भगवंता हे तुझं अशा प्रकारचं स्वरूप आहे. आता याविषयी भगवान माऊली सांगतात की मग आता जर कोणीच त्याला जाणू शकत नाही तर कोण जाणू शकेल तुझ्या स्वरूपाला? तुझ्या स्वरूपाला तूच जाणू शकेल. आणि तुझ्या स्वरूपाचं कथन कोण करील? तर तुझ्या स्वरूपाचं कथन तूच करू शकतो. आणि तुझ्या स्वरूपाचं कथन तूच जर केलं तर तेच आम्हाला काय होईल? प्रमाणभूत होईल.
म्हणून एतत् ऋतम म्हणणे, म्हणून मी हे तू सांगितलेली सगळी वचनं, कारण तुला तुझ्या स्वरूपाचा काय आहे साक्षात्कार आहे, म्हणून तू त्याच्यामध्ये तुला संशय नाही आणि विपरीत भावना नाही, म्हणून तू खरा सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असल्यामुळं मी तुझं जे वचन सर्वम एतद ऋतम म्हणणे, हे सर्वच तू जे जे काही बोलशील ते सर्व ऋतम म्हणजे ते सर्व सत्यच आहे असं मी बोलतो. यान माम वदशी, आणि ते तू कोणाला सांगतोस? माम वदशी, माझ्याबरोबर बोलतोस, म्हणजे माझ्या कल्याणाची तुला खरी अंतःकरणात उत्कट अशा प्रकारची कामना आहे, आणि त्या कामनेने प्रेरित होऊन अत्यंत दयाघन अशा अंतःकरणाने, आणि तू स्वतः सर्वज्ञ सर्वशक्तिमान असलेला तू माझ्या कल्याणासाठी जेव्हा जे जे काही बोलतो यद्वदशी, जे तू बोलतो ते सर्व सत्यम म्हणणे, ते सर्वच मी सत्य आहे असं मानतो. त्याचा वाच्यार्थ, त्याचा लक्षार्थ, त्याचा व्यंजना, त्याचा ध्वन्यर्थ याचा विचार करत बसत नाही. भगवंताने सांगितलं ते काय आहे? प्रमाण आहे असं मी मानतो. म्हणजे अर्जुनाची जरी म्हणजे शिष्याची गुरुच्या ठिकाणी एवढी अतूट श्रद्धा असेल तर त्यांनी सांगितलेले जी वचनं आहेत ती त्या शिष्याच्या जीवनात त्याच्या अनुभूतीला येतील. त्यांनी एवढं सांगितलं की जर गुरूंनी त्याला सांगितलं की ढगाला पर्वत, तर तो काय म्हणतो पर्वत, आणि पर्वताला ढग, तर तो ढग त्याला काय म्हणतो पर्वत, आपलं ढग पर्वताला म्हणतो. इतकी श्रद्धा काय आहे? जोपर्यंत अध्यात्माचा मार्ग असा आहे, आपण नेहमी चिंतन करतो अनोखा रस्ता आन मिला साजन, रस्ता कोणत्या रस्त्याने जायचं हेही आपल्याला कळत नाही, आणि ज्या परमात्म्याच्या भेटीसाठी आपण निघालो त्या परमात्म्याचं स्वरूपही आपल्याला माहीत नाही. मग अशा वेळेला त्याच्या प्राप्तीचा किंवा त्याचं ज्ञान झाल्याशिवाय तर संसारातून तरुणोपाय नाही, दुसरा मार्ग नाही. मग एकच मार्ग आहे, तो गुरूंची शरणागती, आणि त्या श्रीगुरूंची शरणागती करणं म्हणजे ते जे म्हणतील ते सत्य आहे असं मानणं. अगोदर परमात्माही पाहिला नाही आणि परमात्म्याचा मार्गही माहीत नाही. मार्ग कोणता? तर त्यांनी मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संतते, तेणेची पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही. जे लोक केवळ तर्क शुद्ध पद्धतीनं विचार करतात, तर्कच मुळात अप्रतिष्ठित असल्यामुळे तोच अशुद्ध आहे. पण आपला एक शब्द आहे तर्कशुद्ध, म्हणजे आपल्या स्वबुद्धीनं तर्काने युक्तीने अनेक प्रकारच्या उपपत्तीनं जे परमात्म्याचा शोध करण्याचा प्रयत्न करतात. वेद सांगतो त्यांना परमात्मा स्वबुद्धीनं कधीही परमात्म तत्व प्राप्त होणार नाही. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, अशी त्याची स्थिती आहे. त्याचा मार्ग एकच आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती. आपलं जे मन किंवा आपली बुद्धी आहे ती संतांच्या संगतीत राहून जर आपण संतांच्या वचनाचं प्रमाण मानून ते सांगतील त्याप्रमाणे साधना केली तरच आपल्याला हा प्राप्त होऊ शकतो. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. हे काही काही असे ठोस किंवा भरीव असे अध्यात्मशास्त्राचे सिद्धांत आहेत, आणि त्या सिद्धांताला सोडून आपण जर गेलो मनाने मी प्राप्त करून घेईल तर कधीच नाही. मनसा मनुते, या ठिकाणी मनाने परमात्मा कधी प्राप्त होणार नाही. मनाने प्राप्त होईल, पण संताने मार्गदर्शन केलेल्याप्रमाणे मनाची वृत्ती किंवा संस्कार आपल्या मनावर झाले असतील, म्हणजे शास्त्राच्या द्वारा जर आपली बुद्धी सुसंस्कृत झालेली असेल तर त्याच बुद्धीला परमात्म तत्व कळतं, मग त्याला ते आकळलं जातं. म्हणून या ठिकाणी सांगतात की दुसरा कोणताच मार्ग नाही. मार्ग दावनी गेल्या आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही. तुम्ही म्हणाल नाही पण हे तुम्ही तुमचा सिद्धांत सांगितला, दुसरं काहीतरी मार्ग आम्हाला नाही का प्राप्त होणार? हे सुद्धा आम्ही सांगतो की नाहीच प्राप्त होणार, आणि या मार्गाने तुम्हाला प्राप्त होणारच. आता तुमचा विश्वास नसेल तर त्याला काही इलाज नाही. या ठिकाणी संतांच्या पायी हा माझा विश्वास, आणि नुसता विश्वास ठेवून नाही, सर्व भावे दास झालो त्यांचं दास्यत्व करावं लागतं, शरणागती करावी लागते. आणि असं झाल्यानंतरच मग त्याची माझे हित करीती
सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. संत इतके दयाळू आहेत की भागली या मज वाहतील कडे आणि त्यांची आणि जोडे सर्व सुख. त्यांनी सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख हे त्याला प्राप्त होईल. जर वास्तविक तुमच्या बुद्धीची क्षमता नसेल तरीसुद्धा तुम्ही त्या तत्वापर्यंत जाऊ शकता. भलेही तुमच्या बुद्धीच्या ठिकाणी बुद्धिमांद्य नावाचा दोष असेल, परंतु तुमच्या ठिकाणी विषयासक्ती जरी असेल तरीसुद्धा तुम्ही जाऊ शकता. विपर्य दुराग्रह असतील तरी पण जाऊ शकता. कधी पण गुरूंना ह्या सगळ्या दोषांविषयी आमच्या अंतकरणात असणारे जे विकार दोष त्याचा आत्मनिवेदन करून, लहान बालक जसं आईला निसंकोचपणे सांगतं तेवढं त्याचं समर्पण जर त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि माझी ह्या संसार बंधनातून सुटण्याची इच्छा आहे, पण काही अनेक उपाय करतो, परंतु काय करीतो या मना परी नायकेच नारायणा. करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. असं जर देवाला म्हटलं, मी तेव्हा अनाथ अपराधी मती काय कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी मायबापा. दोनच उपाय आहे. जर आपलं खूपच पूर्वजन्मीचं पुण्य असेल तर साक्षात मानवी शरीरधारी असणाऱ्या गुरूंच्या विषयी मनुष्याची हा साक्षात परमात्मा आहे, यथा देवे तथा गुरव अशी बुद्धी होणं, याला खूप अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. परंतु हे पुण्य तर असेल तर तो अत्यंत भाग्यवान आहे. परंतु हेही पुण्य नसेल तरीसुद्धा त्याला संसारातून तरुणोपाय आहे. पण तो तरुणोपाय कोणाचा तो काय आहे? तर तो आहे ईश्वराला शरणागती करणं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत आनंत हे नाम जा. ह्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, मी संतांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्यांनी सांगितलं की ह्या जगाचा कर्ता ईश्वर आहे, त्या ईश्वराला शरणागत व्हा. म्हणून मी त्याला शरणागत झालो. आणि तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. माझ्या ही गोष्ट साक्षीला आली, अर्थात अनुभवाला आली, आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाची शरणागती करा. गुरूंच्या विषयी मानव बुद्धी होते आणि ईश्वराच्या विषयी ईश्वर आहेच की नाही याच्याविषयी संशय निर्माण होतो. आणि त्या ईश्वराला अजून कधी त्याला पाहिलेलं नाही, त्या ईश्वराला आणि त्या ईश्वराच्या प्राप्तीनं माझा पुढचा मार्ग सुकर होणार आहे अशा प्रकारची संकल्पना करायला ज्याचं मनच तयार होत नाही. देवच मानित नाही तर देवाची प्रार्थना काय करणार? त्याच्याच विषयी जर अंतकरणात संशय असतील, जो वेदाने सांगितलेला आहे, संतांनी अनुभवलेला आहे, अनेक प्रकारच्या युक्तीनंही सिद्ध आहे, परंतु नुसत्या तर्काने जर गेला तर तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मराहो. तर्काने कधी हा परमात्मा नैशा तर्केण मतिरापणे, तर्काने हे ज्ञान कधीही होणार नाही, अशा प्रकारची याची स्थिती. मग असा जो पुरुष आहे, मग त्याला परमात्मा प्राप्तीचा उपाय काय? त्याला काही उपाय नाही. त्यांनी परत जन्मावं आणि परत मरणाला प्राप्त व्हावं, हाच त्याला उपाय आहे. दुसरा काही उपाय नाही. सांगतो त्याच्यावर श्रद्धा नाही, स्वतःला काही कळत नाही आणि दुसऱ्याचं काही ऐकत नाही. मग अशा पुरुषाला काही डुबते रहो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जरी किती अध्यात्माचा प्रवास असला, अध्यात्मामध्ये अनेक प्रकारचे इतके आचार्य झाले की त्यांनी आकाट्य युक्ती सांगितल्या, त्या युक्तीचं कोणी खंडन करू शकत नाही. असं जरी असलं आणि जरी तर्काने ईश्वर मानलाच पाहिजे एवढं ज्ञान झालं म्हणजे काय त्या ईश्वराविषयी प्रेम उत्पन्न होईल का? मानलाच पाहिजे. जणू काय जीवावर आल्यासारखं डोक्यावर गोंड ठेवली, अरे नाही, ईश्वरच सर्वस्व आहे. मला माझी श्रुती मावली, वेद बाप मला सांगतो की परमात्माच सर्व काही करणार आहे. येतो वा इमानी भूतानी जायंते. तर मला या ठिकाणी दुसरा परमात्म्याच्या प्राप्तीचा, परमात्म्यावर प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक भक्तिप्रेमपूर्वक भक्ती करणं, प्रेम करणं आणि साधन भजन करणं, याच्याशिवाय मला दुसरा कोणताही उपाय नाही. याच्यासाठी मी माझं सर्व जीवन वाळून टाकील. हा परमात्मा प्राप्ती हा माझ्या जीवनाचा स्थायी भाव आहे, हे माझ्या जीवनाचं नाव आहे. म्हणजे जीवन म्हणजे याच्यासाठी आहे. अशा प्रकारचा ज्याचा श्रद्धापूर्वक निश्चय झालेला असतो तोच मनुष्य, जरी त्याच्या जीवनामध्ये काही वैगुण्य असली, त्रुटी असल्या तरी त्या
शेवटी परमात्मा आणि परमात्म्याच्या प्रेरणेने आपल्या जीवनात अनेक साधू संत येऊन त्याची पूर्तता करू शकतात. परंतु जर विश्वासच नसेल तर त्याला प्राप्त होणार नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून अर्जुन आता या ठिकाणी भगवंताला सांगतो की जोपर्यंत तुझी कृपा झाली नाही तोपर्यंत हे तुझं स्वरूप मला कळलं नव्हतं. आणि तुझं स्वरूप कळलं नव्हतं का माझंही स्वरूप कळलं नव्हतं? माझंही स्वरूप कळलं नव्हतं. ज्यावेळेला तुझं स्वरूप कळतं ना तेव्हा माझं स्वरूप कळतं, आणि जेव्हा माझं स्वरूप कळतं तेव्हा तुझं स्वरूप कळल्याशिवाय राहत नाही. कारण तुझ्या स्वरूपाचा विचार करताना तूच कोण आहे? तुझ्या स्वरूपाचा विचार श्रुती माता तत्वमसी, ते तू आहेस असं सांगते. म्हणजे ते परब्रह्म तत्व कोण आहे? तूच आहे. किंवा अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी जो आहे मीच परमात्मरूप आहे. आणि मग हे सगळ्या जगाकडं जेव्हा पाहतो तेव्हा संपूर्ण हे जगतसुद्धा काय आहे? परमात्मरूपच आहे असा बोध होतो. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म सर्वम खल्विदम ब्रह्म, अशा प्रकारचा आपल्याला निश्चयपूर्वक म्हणजे बुद्धीचा निश्चय होतो आणि आपण ब्रह्मरूप आहोत अशी आपली भावना, आणि नंतर हळूहळू निष्ठा, त्याच्यावरच निरंतर त्याच्यामध्ये स्थिती होऊ लागते. परंतु हे कधी होईल? जर तू कृपा केली तर. आणि याविषयी आता अर्जुन भगवंताला म्हणतो. ज्ञानोबराय या श्लोकावर चिंतन करतात. ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले, आणि ऋषींनी मार्ग होते जे कथिले, तया आघवयांचेची फिटले अनोळखपण. ते म्हणजे काय? तैशी व्यासादिकांची बोलणी. माणसाने ना त्यांनी असं सांगितलं की आपल्या जीवनात जर वाटचाल करायची असेल ना, पहिल्यांदा दुस्संगा सर्वथैव त्याज्याहा, जे दुष्ट संगतीचा पहिल्यांदा त्याग केला पाहिजे. म्हणजे दुष्ट असणारी, म्हणजे आपलं मनाला दूषित करणारी कथा, कादंबऱ्या, नाटक, साहित्य, फार इतकंच नाही तर तिथं असणारं साहित्यामध्येही, साहित्याशिवाय इतरही असणारी जी दर्शन आहेत, चारवाक, जैन, बौद्ध, जी आस्तिक दर्शन आहेत की ज्याच्यामध्ये न्याय, वैशेषिक, सांख्य, योग किंवा पूर्वमीमांसा ही सुद्धा मनुष्याला अनात्म पदार्थाचं चिंतन करणारी आहेत आणि यथार्थ जीवाला अनुभूती आणून देणारी नाहीत. म्हणून या ठिकाणी यांचंही अशाही शास्त्रांचं चिंतन हे मनुष्याला आत्मबोधापासून दूरच नेणार आहे. यासाठी एकच आहे शास्त्र आणि ते आहे वेदांत शास्त्र. म्हणून मनुष्याने कायम त्या वेदांत शास्त्राचं चिंतन करावं. दुसरी गोष्ट, ते स्वबुद्धीने करून वेदांत शास्त्राचं मर्म लक्षात येत नाही. त्याच्यासाठी हे संत संगतीमध्येच करावं. म्हणजे संतांच्या मुखातून, संतांच्या माध्यमातून या श्रुती वाक्यांचा विचार त्याने करावा. म्हणून या ठिकाणी हे खरी शास्त्र आहेत. किंवा जे संत आहेत तर त्यांच्याकडं गुरु आहेत, शास्त्राचे ज्ञाते आहेत आणि अनुभव पण आहे. त्यांच्या ठिकाणी श्रोत्रियता म्हणजे शास्त्रार्थाचा विचार त्यांना समन्वयपूर्वक ज्ञात आहे. आणि याशिवाय ते काय ब्रह्मनिष्ठ आहेत. त्यांना ह्या अंतःकरण नेहमी ब्रह्मस्वरूपामध्ये रममान झालेलं आहे. असे जे महात्मे आहेत त्यांच्याकडं, त्यांच्या संगतीत राहावं. भले आपल्याला अजून त्याच्यामध्ये आपली प्रगती झाली नाही किंवा ह्या परमार्थ मार्गामध्ये आपला उत्तरोत्तर उत्कर्ष झाला नाही, तरी त्यांनी सांगितलं सदा संतोपी गंतव्या, तरी त्यांनी संताजवळच जात राहावं. आणि त्यांनी जरी कदाचित याला उपदेश केला नाही तरी त्यांच्याजवळ जात जावं. यद्यपि उपदेशंती न, जर त्यांनी उपदेश केला नाही तरी त्यांच्याकडे जातच राहावं. हा जीवनाचा काय आहे? परमार्थ प्राप्तीचा उपाय आहे की सदा संतोपी गंतव्या यद्यपि उपदिशंती न. तर म्हणे त्या ठिकाणी जर ते दुसऱ्या विषयावर बोलत असेल तरी त्यांच्या जीवनाचा स्थायी भाव काय? ते आपल्या स्वरूपाच्या महिमेत राहूनच बोलत असतात. त्यामुळं त्यांनी लिहिलं की त्यांनी दुसऱ्या गोष्टी केल्या तरी ऐकणाऱ्याची वृत्ती बहिर्मुख नाही होणार, तर ती वृत्ती अंतर्मुखच होईल. पण तेवढं सात्विक धैर्य धरून श्रद्धापूर्वक त्यांचा सहवासाचं मार्मिक रहस्य कळण्यासाठी त्याला त्यांच्या सहवासातच राहावं लागेल. म्हणून ते सांगतात की याही स्वैर कथास्तास तेषाम,
त्यांनी जरी स्वैर कथा केल्या, इकडचं तिकडचं बोलणं केलं तरी उपदेशा भवंतितः, त्यासुद्धा उपदेश रूप असतात. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रामध्ये आले की माथुर बाबू म्हणून होते की ज्यांनी दक्षिणेश्वरचं मंदिर बांधलं आणि त्या कालिका देवीच्या मूर्तीची स्थापना केली. तर त्याच्यामध्ये ते जागृत देवता ते आहे याच्यामध्ये, परंतु त्यांच्यावर अत्यंत श्रद्धा त्या राणीची होती, राणी रासमणी म्हणून, आणि तिचे पतीचं नाव होतं माथुर बाबू. ते व्यसनी होते. नंतर त्यांना कोणावरही साधूवर किंवा देवतेवर श्रद्धा नव्हती, पण ती राणी सर्व अत्यंत सश्रद्ध होती. रामकृष्ण परमहंसांना ती त्या ठिकाणी साक्षात भगवत स्वरूप मानणारी अशी होती. परंतु कायम तिच्या श्रद्धेमुळं वारंवार येणं जाणं होता होता ते माथुर बाबू ते रामकृष्ण परमहंसांना एक भोळपट असा साधू आहे, याच्यावर आपल्या पत्नीची श्रद्धा आहे असं समजत होते. पण जाणं येणं बाबा बाबा ते करत असायचे. कधी त्यांना कुठं न्यायचं असेल तर घेऊन जायचे, काही सेवा वाट्याला आली तर करायचे. पण त्याच्यामध्ये त्यांना हे काय आपल्याला आत्मप्राप्ती व्हावी हा कधी त्यांना उद्देशही नव्हता. फक्त एक पत्नीच्या भेडेने तिचा थोडं अनुसरण म्हणून ते रामकृष्ण परमहंसांच्या कधी कधी सेवेमध्ये किंवा सहवासामध्ये यायचे. पण हा सहवास होता होता तर त्यांना साक्षात्कारापर्यंत ते गेले अशा प्रकारचं सांगितलं. इतकंच नाही, त्यांचं ठिकाणी असं व्यसन होतं त्यांना की ते मद्यपान दररोज करायचे. रामकृष्ण परमहंस देवांनी त्यांना परोपरीनं सांगितलं, त्याचा उपयोग झाला नाही. मग त्यांनी एक दिवस सांगितलं की हे काही मला सुटणं शक्य नाही. मग ते उद्यापासून तू एवढं तरी करत जा की पहिल्यांदा मला थोडीशी देत जा आणि नंतर तू घेत जा. मग त्यांनी काय केलं की जेव्हा त्यांच्या जीवेवर एखादा थेंब ठेवायचा मद्याचा आणि नंतर प्राशन करायचं, त्यांचं धाडस झालं नाही. त्यांचं धाडस झालं नाही की अरे माझ्यासारख्या पापी व्यक्तीनं एका परमहंस संन्याशाला या ठिकाणी मद्याचा बुंद द्यावा आणि नंतर मी त्याचं ग्रहण करावं, हे योग्य नाही. असं केल्यामुळे त्याच्या मनात पश्चाताप निर्माण झाला आणि त्यांनी मद्यपान कायमचं सोडून दिलं. आणखी त्याच्या कथा आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते सोडून दिलं. याचं कारण काय आहे? फक्त संत संगतीत राहणं. जरी मनुष्य कितीही चांगला असला आणि काही नाही, आम्ही जरी लोकांनी कितीतरी लोक असे की परवा एक आले होते, ते म्हणणे मी जन्मल्यापासून वाईट लोकांच्या संगतीत आहे पण त्यांचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. अरे तू परमार्थ काय करतो जीवनामध्ये? तू फक्त तुझं सगळी शक्ती खर्च काय झाली? त्यांच्या असणाऱ्या वाईट गुणांचा तुझ्यावर परिणाम होऊन दिला नाही. त्याच्याऐवजी सत्संगतीत गेला असता तर तुझ्या जीवनाचं आतापर्यंत सोनं झालं असतं. त्याच्यापासून तू दूर राहिला, हे काही त्यांनी विषय, त्याला तो पुरुषार्थ, हेच तुझ्या त्या पापी लोकांच्यात राहण्याचं फल आहे की तुला अजूनही विवेक वैराग्य निर्माण होत नाही आणि खरी परमार्थाची वाटचाल चालत नाही. तू नीतिशास्त्राचे सिद्धांत, आम्ही निर्व्यसनी आहोत, आम्ही सत्यवादी आहोत, पण कोणता हे व्यवहारातले फायदे, हे तू परमार्थातला सगळा परमार्थ महाधन ते तुला आतापर्यंत प्राप्त झालं असतं. परंतु 40 वर्ष 45 वर्ष मी फक्त ह्याच लोकांच्या सहवासात राहिलो पण माझ्यावर त्यांचा परिणाम झाला नाही. त्याच्याऐवजी याचा अर्थ दुष्ट संगती ही तुला घातकच झालेली आहे. दुष्टाच्या संगतीत राहिलं तर तुकाराम महाराज म्हणतात, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, साधू काय कुसंगे नाडला साधू तैसा. कुसंगतीमध्ये साधू जो आहे तर त्या साधूवर सुद्धा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. कोळशाच्या खाणीत राहिला आणि कुठेही काळा डाग पडू द्यायचा नाही असं कधी होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी ते सांगतात की पहिला मार्ग तर आहे सत्संगतीत. पण सत्संगतीत जरी मनुष्य राहिला पण संतांची खरी कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना फल प्राप्त होत नाही. म्हणून अर्जुन या ठिकाणी म्हणतो, व्यासादिकांच्या बोलणी, व्यासादिकांच्या बोलणं मी ऐकत होतो आणि ते मला काही कळत नव्हतं असं नाही. त्या मजपाशी छिद्रत्नांच्या खाणी, त्यांची भाषणं म्हणजे त्यांच्या बोलण्यातून सांगितलं जाणारं जे ज्ञान, चिद्रत्न, त्या ज्ञानाची खाणीच्या खाणी माझ्याजवळ होत्या. म्हणजे काय होतं, मनुष्य सत्संगतीमध्ये सत्शास्त्राचं श्रवण करीत असताना त्याला असं वाटतं की माझं पूर्णपणे हेच परमार्थाचं साधन आहे. परंतु परमार्थात श्रवणातून काय झालं पाहिजे
तर वेदांत वाक्याचा तात्पर्याचा निश्चय झाला नाही आणि किती दिवस श्रवणामध्ये राहिला तरी त्याला त्याचं फल प्राप्त होत नाही. त्याला काय केलं, शब्दाचं सगळं करायला लागलं. याच्यात रस कोणता आहे, याच्यात अलंकार काय आहे, याचा गुढार्थ काय आहे, सगळंच्या सगळं कळायला लागलं. परंतु त्याची अनुभूती मात्र काहीही त्याला येत नाही. म्हणून संत संगती जरी राहिलं आणि त्या ज्ञानाच्या खाणी असल्या, म्हणजे शास्त्राच्या अर्थाचं समन्वयपूर्वक ज्ञान जरी त्याला असलं तरी सुद्धा त्या चिद्रत्नाच्या खाणी आहेत त्याच्याजवळ. परी उपेक्षिल्या जात होत्या, परंतु त्याच्याकडून माझ्याकडून ती उपेक्षा. व्यासाने म्हटले, देवला म्हणतात, आशित म्हणतो, देवही स्वतः कधी कधी म्हणतात की अहम ब्रह्म, काय अहम ब्रह्म परंधाम, मी परब्रह्म आहे, मी परंधाम आहे असं म्हणतात. पण मला वाटत नसतं का तोम परम ब्रह्म, खरोखरच हा परमात्मा परब्रह्म स्वरूप आहे असं मला आत्तापर्यंत वाटत नव्हतं. म्हणून ह्या चित्तरत्नाच्या खाणी असल्या तरी मी त्याला उपेक्षित होतो. त्याची माझ्या जीवनात फार मोठी आवश्यकता आहे आणि ते ज्ञान मी अंगावर घ्यावं, अनुभवाला घ्यावं असं मला आजपर्यंत वाटत नव्हतं. तर ते का बरं, तर त्या उपेक्षिल्या जात होत्या. त्या उपेक्षेला का जात होत्या, तर त्यांनी पाठीमागे सांगितलं, चिंतामणी पण रात्री पाहिला, पण रात्री असं हा चिंतामणी वाटलं नाही म्हणून त्याची उपेक्षा केली. आणि जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा अरे हा तर चिंतामणी मणी आहे, हा चिंतामणी रत्न आहे असं वाटावं. त्याप्रमाणे यांची सगळ्यांची बोलणी ऐकली पण माझ्याकडून उपेक्षाच केली जात होती. परंतु आता तू तरणी म्हणजे सूर्य, तर तुझं तरणी कृष्णा तुझविन, सूर्यरूप असणाऱ्या हे कृष्णा तू जोपर्यंत माझ्या जीवनात आला नव्हतास तोपर्यंत व्यासादिकांची बोलणी, नारदादिकांची मी ऐकली, पण माझ्यावर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. पण तू माझ्या जीवनात आल्यावर मात्र आत्तापर्यंत मी जे ऐकलं होतं ते देवलादिकांनी सांगितलेलं, व्यासांनी कथन केलेलं, नारदांनी मला उपदेश केलेलं ते सर्व शब्द जसेच्या तसे यथार्थ आहेत असं आज मात्र माझ्या अनुभवाला आलं. आता ह्याच्यातून आणखी एक अशा प्रकारचा अर्थ आपल्याला दिसून येतो. तो अर्थ म्हणजे असा की स्वामी महाराज सांगायचे की परमार्थामध्ये काहीही केलेलं वायाला जात नाही आणि संसारामध्ये काहीही केलेलं उपयोगाला येत नाही. अर्जुनाचे जे प्रयत्न आहेत, अर्जुनाला ही घडलेली सत्संगती आहे ती वाया गेली नाही, ती परिपूर्ण फलीभूत त्यावेळेला झाली नाही. पण एक वेळ अशी आली की आज मात्र तुझ्या त्या संतांचे शब्द तुझ्या कृपेने मला आज खरे वाटू लागले, म्हणजे मला अनुभवाला आले असंही या ठिकाणी अर्जुन सांगतो. ह्याच्यामध्ये सांगतात की ज्या वेळेला आता हीच गीता आहे, हीच गीता अर्जुन ऐकतो तर अर्जुन म्हणतो, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचनम तव. मी तुमचं जे वचन आहे त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. आता तुम्ही जे सांगाल ते करील. आता यात हे का, तर नष्टो मोहा, तुम्ही मला हे सांगितल्यामुळे माझा आता मोह, अज्ञान, अविवेक संपूर्ण निघून गेलेला आहे. आता मला माझी स्मृतिर्लब्धा म्हणजे माझं वास्तव स्वरूपाचं स्मरण किंवा यथार्थ ज्ञान, अनुभूती मला आता प्राप्त झालेली आहे. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा. पण कधी, तत्प्रसादान, तुझ्या प्रसाद, तुझी कृपा, तुझी प्रसन्नता मला प्राप्त झाली आणि त्यामुळं आता स्थितोस्मी गत संदेहा, मला काय झालेलं आहे, कोणत्याही प्रकारचा संशय राहिलेला नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ अशी माझी स्थिती झाली आहे असं अर्जुनाने ही गीता ऐकून परवाचा दिला की नाही. आणि तीच गीता संजय कोणाला सांगत होता, धृतराष्ट्राला सांगत होता. तीच वचन धृतराष्ट्र संजयाला व्यासांच्या कृपेने मिळालेली दूरदर्शन आणि दूरश्रवण सिद्धी तिच्या माध्यमातून हे ऐकत होता. मग हा बोध धृतराष्ट्राला झालाय का तेव्हा? तो म्हणतो, हे न पुसो तू ते, तुला आम्ही युद्धामध्ये कोणाचा जय झाला हे विचारलं आणि तू म्हणतो की आता या ठिकाणी अर्जुनाचा काय, हा अर्जुन कृष्णाचा काय संवाद आहे आणि काय आपलं भाग्य उदयाला आलेलं आहे. अरे मला ऐकायची घाई झाली, ह्या पांडव कौरवांच्या युद्धात विजय कोणाचा झाला. मग ते म्हणतं ना की काय करावं, एवढा मोठा हा अमृताचा पाऊस वर्षाला,
पण हा अमृताचा पाऊस या ठिकाणी वर्षाव करीत आहे, पण हा येथा असं तुझी गेला शिजिया गावा, बसला इथं हा संवाद ऐकत, पण हा कुठं गेलाय? शेजारच्या गावाला गेलाय. म्हणजे बाह्य जे युद्ध चालले त्या युद्धाचे विजयाची हकीकत कळावी अशा प्रकारची इच्छा आहे. तो म्हणतो पण काय करावा? हा म्हातारा मोहे नाशिला, पण बोलण्याला नको, कारण एरवी दातारू हा आमुचा म्हणता मळेल वाचा. या ठिकाणी काय करिजे याचा स्वभावच काय करावा, ह्या म्हाताऱ्याचा स्वभावच अशा प्रकारचा आहे. आणि ते जर आपण म्हणायला गेलो याचं चुकीचं आहे, तर आपल्याला हा आपला दात आहे. किती या ठिकाणी ज्ञानोबाराय किती अंतरंगातलं व्यवहारातलं देखील सांगतात. काही झालं तरी हा आपला दाता आहे, आपला पोषण करता आहे, तर त्याचा अवमान आपल्याकडून होऊ नये म्हणून गप्प बसतो. पण त्याचा फलित धृतराष्ट्राला प्राप्त झाले का? नाही. त्या ठिकाणी तो म्हणतो हा बाहेरूनच आंधळा नाही तर आत पण आंधळा आहे, असं त्याचे एवढे विचार येतात. याचाच अर्थ धृतराष्ट्राचा ह्याच संवाद ऐकला पण काही परिणाम झाला नाही. परंतु असं आहे की स्वामी महाराज सांगायचे, शेण मातीत टाकलं काही ना काही मातीचे कण घेऊन निघणार. त्याप्रमाणे ह्या अर्जुनाबरोबरच धृतराष्ट्राने ऐकलेली गीता आंधू तोही अवसरे सुखिया झाला. एक दिवस काही काळाने का होईना, परंतु तो काय झाला? या सुखाला ब्रह्मसुखाला प्राप्त झाला. असं त्याचं जीवनचरित्र महाभारतामध्ये सांगितलं जातं. की या आपल्या भागवतामध्ये पण आलं की ज्या वेळेला असं सांगतात की धृतराष्ट्र ज्या वेळेला महाभारत युद्ध झालं, सगळे कौरव मारले गेले, नंतर त्यांचा धृतराष्ट्र आणि गांधारींना कोण सांभाळणार? तर पांडवांनी सांभाळलं. धर्मराज आपल्या आईवडिलांप्रमाणे त्यांची काळजी घेत होते. त्याला तात असं भागवतामध्ये म्हटलेले. तात म्हणजे वडिलांनी इतकं असं सांगतात की जैसे वडील तैसा चुलता, नाथ महाराजांनी लिहिले. आणि या प्रकाराने त्यांचं पोषण सर्व करत होते. परंतु एक दिवस हे तीर्थयात्रेला गेलेले विदुर काका आले आणि विदुर काकांची आणि धृतराष्ट्राची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी विचारलं, सांगितलं, अरे ज्यांना तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला, विष दिलं, लाक्षाग्रहात जाळण्याचा प्रयत्न केला, सुईच्या टोका इतकी माती सुद्धा त्यांना देणार नाही असं तुम्ही सांगितलं, आणि युद्धात पराजय झाल्यानंतर सर्व या ठिकाणी मृत्यूपंथाला गेले तुझे पुत्र, आणि आता त्याच लोकांना ज्यांना तू विरोध केला त्यांच्याच घरी तू काय, जसा एखाद्या चतकोर तुकड्यासाठी कुत्रा जसा त्या ठिकाणी त्या मालकाची पुढचं हे करतो, काय त्याला म्हणतात, शेपूट हलवतो, त्याप्रमाणे तू या ठिकाणी पोट भरतो. असे शब्द जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा धृतराष्ट्र आणि गांधारीचा रात्रीचा विचार झाला. आणि धृतराष्ट्र आणि गांधारी हे जसे पांडवांच्या महापंथाचं वर्णन केले तसेच त्या ठिकाणी हिमालयामध्ये निघून गेले. आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं योग अग्नीमध्ये आपल्या ह्या शरीराचं दहन केलं, इतकं लय चिंतन केलं की त्यांनी आपल्या स्वस्वरूपामध्ये लीन झाले. आता हा उपदेश गीतेतच ऐकला होता की नाही? त्यावेळेला तो उपयोगाला झाला नाही, पण उपयोग झाल्याशिवाय राहिला नाही. कारण अंधू तोही अवसरे, काही त्याच्यामध्ये समय गेला पण त्याला उपयोग झाला. तसं या संसारामध्ये तुम्ही अनेक उपाय केले तर कधीतरी तुम्ही आता तर नाही उपयोग झाला, आम्ही जीवनभर बरंच केलं पण उपयोग झाला नाही, पण पुढं होईल, पुढं काय होणार आहे याच्यामध्ये त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण संसार असं कोणी संसारी जीव आहे का? आम्ही उलट असे म्हणणारे आहेत, नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्यान पोती याच्या दारवंटा. या ठिकाणी आम्ही अनेक उपाय केले परंतु ते उपाय कधी सफल झाले नाही. पण इथं मात्र म्हणू शकतो, क्षणभरी आम्ही सोसिले वाईट आणि साधिले अवीट निजसुख. आम्ही क्षणभर वाईट सोचलं पण शेवटी आम्हाला आमचं निजसुख आत्मसुख प्राप्त झालं. आता काय, आम्हाला काही कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. असं संसारामध्ये तृप्तीचा ढेकर दिलेला आणि खूप पुरुषार्थ केलेला आहे, जन्मजन्मांतरी केलेला आहे. तरी असा कोणीतरी एक तरी जीव हिरण्यगर्भापर्यंत तुम्हाला दिसतोय का? कोणी चिलटापासून हिरण्यगर्भापर्यंत मानव दानव याच्या ठिकाणी कोणीही असा नाही, देव पण कोणी नाही का आज आम्हाला तृप्ती झाली आणि आम्ही संसाराचं ऐहिक पारलौकिक सुख प्राप्त करून परमपुरुषार्थाला प्राप्त झालो. आता आम्हाला कोणत्याही प्रकारची इच्छा राहिली नाही, कर्तव्य अभाव झाला.
असं म्हणणारा फक्त संतांच्या संगतीत परमार्थाचं चिंतन करणारा पुरुषच असू शकतो. भले त्याला ह्या वेळेला झालं नाही, परंतु एक वेळ त्याच्या जीवनात आल्याशिवाय राहणार नाही. कारण इथं केलेलं कोणतंही वायाला जात नाही आणि संसारातलं केलेलं काहीही कितीही प्रयत्नाने संपादन करण्याचा प्रयत्न केला तर ते बरोबर कधी जात नाही. म्हणून इथं तो सांगतो, तैशी व्यासा आपलं हे चिंतन कशासाठी चाललंय की आपल्याला असं वाटतं की कृपेने जर प्राप्त होतं तर मग आता कृपाच नाही तर मग हे राहून काय उपयोग आहे. कृपा होण्यासाठी सुद्धा ही साधनं आहेत की जो जो वेळ येईल, ते म्हणतात ना, मला वाटतं देव म्हणतात का की ज्ञानेश्वर महाराजांनी जो जो क्षण मिळाला तो सार्थक केला, जो जो दिवस उगवला तो ज्ञानदेवे सार्थक केला. पदपदांतर कथिला जेने आत्माराम संतोषे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जीवनातला एक एक दिवस काय केलेला आहे, सफल केलेला आहे. जो जो दिवस उगवला तो ज्ञानदेवे सार्थक केला. आणि काय केलं त्यांनी, पदपदांतर, प्रत्येक पदाच्या द्वारा ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी किंवा हरिपाठ याच्यामध्ये काय सगळं परमार्थातच कालयापन केलं आणि त्या दिवसाची सार्थकता केली. तसे आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर रात्रंदिवस सत्संगतीत सत्शास्त्राचं श्रवण जर आपण करत राहिलो तर आपल्याला कधी कळणार पण नाही की कोणत्या वेळेला आपल्याला साक्षात्कार झाला आणि हा संसार कुठं मावळून गेला. संसार तो कोण लेखे, त्या संसाराची कशाला विचार करायचा. आम्हा सखे हरिजन, या ठिकाणी आम्हाला सखे आमचं खरं परम प्रेमास्पद असतील ते कोण आहेत, साधू सज्जन आहेत आणि ते आम्हाला भेटलेले आहेत. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराज हे गुरु भेटला दयाळ. मला वाटतं याच्यामध्ये कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्रीगुरु निवृत्तीराये मार्ग दाविला स्वज्वळ, बाप रखुमा देवरू विठ्ठलू दिनाचा दयाळ. आणि हे दुसरं आहे धन्य मग काय निवृत्तीनाथ महाराज, धर्म जागो निवृत्तीचा जेने फेडिले पडळ, ज्ञानाचा निजबोध विज्ञान रूप सकळ, असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. ज्ञान आणि विज्ञान, संतांच्या संगतीत तुम्हाला परोक्ष ज्ञानही होईल आणि विज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान देखील होईल. म्हणून जे खरे परमार्थाचे पथिक आहेत किंवा वाटसरू आहेत त्यांच्या दृष्टीनं जर त्यांना शुद्ध परमार्थ करायचा असेल तर त्याला हा एकम एवा अद्वितीय मार्ग आहे. तुम्ही जर म्हणले की संसारही जसाच्या तसाच करू आणि परमार्थही परिपूर्ण करू तर हे कधी होणार नाही. एकही निदानी न घडे त्याशी हा खरा मार्ग आहे. पण काय होतं की आपण शुद्ध परमार्थासाठी निघालेला असतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला व्यवहार सांभाळावा वाटतो आणि आपल्याला वाटतं काही नाही, फक्त काय आहे उदरभरणापुरतं ते करावं लागतं असं म्हणतं. पण तिथं सुद्धा हे जो व्यवहारच आहे तो व्यवहार आपल्या स्वस्वरूपापासून किंवा स्वरूपाच्या आनंदापासून काही ना काही च्युत केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही कशाची चिंता करत नाही की नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग देईल तो अन्न वस्त्र दाता. अशा प्रकारचा परमात्म्यावर जर भार घातला तर त्या ठिकाणी मनुष्य निर्वेदपणे, त्याला म्हणतात केवळ भोगत्या अवस्थेतला परमार्थ, की ज्याच्यामध्ये फक्त अन्न वगैरे खायचं, कुठंतरी राहायचं आणि आपला क्षण ना क्षण आपल्या जीवनातला केवळ परमात्मा चिंतनामध्येच खर्च करायचा. आणि जर एवढं करू नये, काही लोक म्हणतात आमचं तर सर्व जीवन आम्ही याच्यातच समर्पित केलं आणि अजूनही आम्हाला थोडीशी झळक लागली नाही असं म्हणत असतील तर हे फलबल कल्प्य गोष्ट आहे. याचा अर्थ तू जीवन समर्पित केलं नसलं पाहिजे. स्वामी महाराज म्हणायचे, खरं सांगू का बेटा कुठंतरी मोहात गुंतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी याचं जी काय अनुभूती आहे ती सार्थ अनुभूती त्याला येत नाही. ही गोष्ट मान्यच केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत काय, माहीत आहेत, परंतु त्या जोपर्यंत अंगावर बांधल्या नाही किंवा अत्यंत सश्रद्धा अंतकरणाने
ज्या ठिकाणी त्यागाची तयारी नसेल तर त्यागेन एकेन अमृतत्व मानुषू, ह्या अमृतत्वाची, ह्या मोक्षाची, ही जीवनमुक्त दशेची प्राप्ती ही केवळ कशाने होते? त्यागाने होत असते. आणि याचा अर्थ त्याग जर झाला तर तुम्हाला परमात्माचा आहे, दुसरं कोणी नाहीच आहे. आणि परमात्मा प्राप्त होत नाही याचाच अर्थ त्यागाच्या ठिकाणी कुठंतरी तुमची त्रुटी आहे, किंवा बेटा कुठंतरी मोहात, अविवेकात, अनात्म पदार्थात, देहादी किंवा देहसंबंधी अनात्म पदार्थाच्या तादात्म्य भ्रांतीत कुठंतरी सापडलेला आहे. हे आपलं मनच याला साक्षी आहे, आपलं याला दुसरं कोणीही साक्षी घेण्याची गरज नाही असं सांगतात. म्हणून अर्जुन ही गोष्ट इथं मागच्या वेळी सांगतो, तैसी व्यासादिकांची बोलणी त्या मजपाशी छिद्रत्नांची आखाणी. जरी मनुष्याजवळ किती शब्दादिकांचं ज्ञान, शास्त्राचं ज्ञान असलं तरी श्रोत्रियता शेवटवेरी त्याच्या उपयोगाला जात नाही. तिच्याबरोबर ब्रह्मनिष्ठता असलीच पाहिजे. म्हणून सांगतात, उपेक्षलिया जात होत्या तरणी तुझविन कृष्णा. हे कृष्णा, तू तरणी म्हणजे तू जणू काय खरा ज्ञानसूर्य आहे, आणि तू जोपर्यंत आमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत ह्या महापुरुषांच्या वचनाची उपेक्षा ही होणारच असं आहे. याच्यातून दुसरी एक गोष्ट दिसते की हे जे गुरु जीवनात आले तरी त्यांच्याविषयी गुरुबुद्धी होत नाही आणि आत्मज्ञान होत नाही. याचं कारण काय आहे तर आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण भरपूर ईश्वर भक्ती करतो तेव्हा त्या ईश्वराचा अनुग्रह होतो. हे पाठीमागं 3 श्लोकामध्ये सांगितलं, तेषाम एव अनुकंपार्थ, त्यांच्यावरच मी दया करतो. कोणते? मच्चित्ता मद्गत प्राणाबोधयंता परस्परम, आणि त्यांनाच मी ददामी बुद्धी योगमतम, त्यांनाच मी बुद्धियोग देतो. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये काय असली पाहिजे? ईश्वर भक्ती असली पाहिजे. आणि ईश्वर भक्ती परिपक्व झाली का काय होतं की माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. आपोआप गुरु त्याला शोधित त्याच्या घरी येतात. तैशी कर्मे साम्य दशा जेथ होय विरेशा तेथ सद्गुरु आपैसा भेटेची गा, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आणि मग एवढं जर ईश्वर भक्ती परिपक्व झाली असेल तर गुरु जीवनात येतात आणि त्या ईश्वर सेवेचं, ईश्वर कृपेचं फल म्हणून त्याला गुरु भेटणं विशेष नाही. गुरूंच्या विषयी गुरुत्व बुद्धी तर व्हायला पाहिजे ना. गुरुत्व बुद्धी म्हणजे किती व्हायला पाहिजे? हे गुरु हेच माझं इष्टदैवत आहे आणि इष्टदैवतच गुरुरूपाने आलेलं आहे. आता मला यापुढे ईश्वर सेवा नाही तर या ठिकाणी ईश्वरच गुरुरूपाने आला. ती गुरुसेवा हीच ईश्वर सेवा आहे. वेगळी ईश्वर सेवा करण्याचं मला आवश्यकता नाही. यथा यस्य काय यस्य देवे परा भक्तीर यथा तथा यथा देवे तथा गुरव तस्य इथे कथितायर्थ प्रकाशनते महात्मना. आपले ताते आहे ना, ते आल्यानंतर नवीन संध्याकाळी पाठ सुटला म्हणजे आम्ही प्रदक्षिणा दर्शनाला जायचो. आश्रमातले लोक पण दर्शनाला प्रदक्षिणेला दररोज जायचे. आता त्या तात्यांना स्वामींची सेवा असायची, मग त्यामुळे त्यांना बाहेर पडता यायचं नाही. स्वामींना जर लघवी लागली तर त्यांना त्याचं संयम करता यायचा नाही लवकर. म्हणून आजारी पडल्यानंतर त्यांना लगेच भांडं द्यावं लागायचं, नाहीतर ते कपड्यातच व्हायचं. म्हणून ते तात्या जास्त दक्ष असायचे आणि त्यांचं जीवन म्हणजे इतकं स्वामींची समरस झालं होतं. अनेक वेळा सांगितलं असेल की जर ते आपल्याशी गप्पा मारत असले शेजारच्या खोलीत, ते एकदम उठून उभे राहायचे आणि पळत जायचे. ते स्वामींना एखाद्या वेळेस आता लघवीची वेळ झाली असं म्हणायचे आणि ते कधी कधी पोचायचे आतच अर्ध्यातच स्वामींचा आवाज यायचा, तात्या भांडा आणा. इतकं त्यांचा एकाग्रता झाली होती. आणि मग त्यांना कधी कधी सगळे प्रदक्षिणाला गेले की त्यांना पण वाटणार ना की आपण प्रदक्षिणेला गेलं पाहिजे, दर्शनाला गेलं पाहिजे. तर ते जायचे नाही. ते स्वामींना एक प्रदक्षिणा केली का ते म्हणायचे आता झाली आपली प्रदक्षिणा. स्वामींचं दर्शन केलं ते 4-4 वेळा दर्शन करायचे. जसं आपण मंदिराला प्रदक्षिणा करतो तसं ते स्वामी महाराजांना प्रदक्षिणा करायचे. आणि ते म्हणायचे की झालं माझं दर्शन. म्हणलं का तात्या दर्शनाला जायचं का? ते नाही, दर्शन झालं माझं. मग तुम्हाला प्रदक्षिणेला जायचं का? नाही झालं. प्रदक्षिणा नाही झाली म्हणायचे, कारण स्वामींना केली प्रदक्षिणा ती झाली. आता ही यस्य देवे तथा गुरव ही स्थिती सुद्धा काही साधारण सोपी असं नाही. ही वाक्य आपण वाचतो पण एवढी स्थिती जर प्राप्त झाली नाही तर न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो असं म्हटलेले तुकाराम महाराजांनी. तो पाखांडी आहे, तो नास्तिक आहे असं त्याला म्हटलेलं आहे. या ठिकाणी ही स्थिती अंगावर बांधली नाही तोपर्यंत अनुभूती पण येत नाही. आणि अर्जुन आता इथे हे पर्वचा देतो की देवा
व्यासादिकांची बोलणी त्या मजपाशी चिद्रत्नांची खाणी होत्या, परी उपेक्षिल्या जात होत्या, परंतु त्या उपेक्षिल्या जात हे तरणी कृष्णात तुझविन सूर्यरूप असणारा असा तू जो आहे त्या सूर्या वाचून ह्या अज्ञानामध्ये ह्या सगळ्याच्या सगळ्या मी आत्तापर्यंत व्यासादेकांचं केलेलं श्रवण हे सगळं त्या ठिकाणी उपेक्षित असं राहत होतं. त्या अनुभूती फलपर्यवसायी होत नव्हतं. पण आता काय झालं, ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले आणि ऋषींनी मार्ग जे होते कथिले तया आघवयांचे फिटले अनोळखपण. ते आता जे मला अनोळखी होते आतापर्यंत, जे वाक्याची मी उपेक्षा करीत होतो, पण तीच वाक्य आता मला वाक्य सूर्य कर तुझी वाक्यरूपी सूर्य कर म्हणजे सूर्याचे हात म्हणजे सूर्याची किरणं, म्हणजे तुझी वचनं हीच काय आहे तर तुझी वचनं हीच ती वचनरूपी सूर्याची काय आहेत, किरणं आहेत. आणि ती आता फाकले, आता त्याचा प्रकाश सगळीकडं फाकलेला आहे, सगळीकडं विस्तारायला पावलेला आहे. म्हणजे त्या वचनाचा मला आता कोणत्याही काला म्हणजे त्याला काय म्हणतो, कालाचं देशाच्या मर्यादा राहिलेला नाहीत. आणि त्या देशकाल वस्तू परिचय काय भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकारे. आता मला सगळ्या ठिकाणी तुझ्या त्या वाक्य जे पूर्वी ऐकले होते, तुझी वाक्य जेव्हा ऐकली आणि त्या वाक्याच्या किरणांचा प्रकाश आता मला सर्वत्र दिसू लागलेला आहे. जिकडे पाहावे तिकडे बाई श्रीहरी वाचोनी दुजे नाही, अशी स्थिती झाली. आणि मग आता मला वाटायला लागलं की आणि ऋषींनी मार्ग जे कथिले, त्या ऋषीनं मंत्रद्रष्ट्या ऋषींनी जे मार्ग सांगितले होते, तू काही वेगळं सांगितलं असं काही नाही, तेच त्यांनीही सांगितलं. परंतु तया आगवेयांची फिटले अनोळखपण. ते मार्ग जे होते ऋषींनी सांगितलेले ते सगळेच मार्ग, कर्ममार्ग तूच सांगितलं का गीतेमध्ये कांडत्रय निरूपिणी, तर हे मार्ग वेदांनी सांगितले होते. आणि संत सुद्धा काय वेगळे सांगत होते का, तेच सांगत होते. परंतु त्या मार्गांची मला ओळख होत नव्हती. मला त्यांनी एवढं ऐकलं तरी निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करावं, निष्काम उपासना करावी, श्रवण मननादी अंतरंग साधनं करावी, याच्यावर सुद्धा माझी बुद्धी आरूढ झाली नाही, तो सांगतो. परंतु आता मात्र तेच मार्ग जे आहे तया आगव्यांचे अनोळखपण, त्या सगळ्यांचा असणारा अनोळख म्हणजे अज्ञान, ते आता अवघ्यांचे जे अनोळखपण फिटले, ते पूर्णपणे नाहीसं झालं अज्ञान. ते अज्ञान कुठं, अज्ञानम क्वचित पलायितम मे. अज्ञान मला आतापर्यंत ते मार्ग ऐकले तरी मी ते काय करतो होतो, जणू काय झोपेतच ऐकल्यासारखे होते. पण आता मी खरा जागृत झालो. ते पुष्कळ सांगत होते, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. पण मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण तेच वाक्य तुझ्याकडून जेव्हा ऐकलं त्यावेळेला मला मात्र आता त्या मार्गांचं जे काही अज्ञान होतं ते सर्व गेलं. आता माझ्या डोळ्यापुढं काय, कर्म उपासना ज्ञान, त्यांचं उपयोगिता, त्यांचे अधिकारी, त्यांचा विषय संबंध प्रयोजन सगळं समन्वय सर्व मला कळलेलं आहे. त्यांच्या अनुष्ठान पद्धती सगळ्याच कळल्या. कारण आता काय झालं, तुझ्या वाक्याने मला सर्वांचं जे फल आहे तेच फल मला आता प्राप्त झालं. आत्मज्ञान मला प्राप्त झालं. तुझ्या स्वरूपाचंही ज्ञान, आत्मा आणि ब्रह्माचं ऐक्य, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला मी प्राप्त झालो, असा अर्जुन भगवंताला आपल्या स्वतःचा पर्वचा या ठिकाणी देत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.